जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरीच्या आदल्या दिवशी महिन्याचं एक हे प्रश्नोत्तर सत्र. नुकतंच आमच्या एरवी कधी स्वप्नातही नसलेलं असं ईशावासी उपनिषद ऐकायला मिळालं. अतिशय आनंद वाटला. त्या संबंधी प्रश्न. येथे अचानकपणे ईशावासी उपनिषद घ्यायचं कारण काय? नाही म्हणजे बरोबर आहे. आपला ईशावासी उपनिषदाशी संबंध कधी आणि कसा आला कृपया मार्गदर्शन करा. तर हे कळून फार उपयोग होईल असं मला काय वाटत नाही, कारण ईशावास्य कळून जास्त उपयोग आहे नाही का? एक बरोबर आहे त्याच्यातलं. पण एक जिज्ञासा म्हणून मात्र मी मान्य करतो की ईशावास्य उपनिषद अचानक माझ्याशी कुठेतरी बाबा सहज एकदम पुस्तक दिसलं आणि चला आपण सांगूया असं काही स्वरूप नाही त्याचं. ते त्यात सांगितलेलं नाही. ईशावास्याचे ज्या वेळेला प्रास्ताविक केलं किंवा जेव्हा समारोप केला त्यावेळेला जे मुद्दे सांगायचे राहिले ते ह्याच्यात आलेले आहेत असं मला वाटतं. तर ईशावास्य मुळात काय की आपल्या सर्व ज्ञानाचे स्रोत, अनुभवांचे स्रोत हे उपनिषदामध्ये आहे. आपल्याला असं आढळेल की गीतेच्या सुरुवातीला सुद्धा आपण स्तुती म्हणतो ना, सर्व उपनिषदो गावो की नाही, दोग्धा गोपालनंदन असं आपण म्हणतो. ते सर्व उपनिषदांच्या गाईचं दूध म्हणजे हे गीतेचं स्वरूप आहे. म्हणजे गीता जी आपल्याला एवढी श्रेष्ठ आहे, आजही आहे, अशा अनंतकाळ राहील, इतकं सार ज्याने काढून दिलं ते सगळं तिथून काढलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्याच्यावरून उपनिषदांची थोरवी आपल्या लक्षात येईल. उपनिषदांचा माझा संबंध 74 मध्ये झाला. 74, 75, 76 या काळात पहिल्यांदा उपनिषदांचा अभ्यास थोडा प्राथमिक स्वरूपाचा केला. त्यात ईशावास्य अधिक मनावर ठसायचं कारण इथं अचानकपणे ते घेतलं ही गोष्ट खरी. त्याचं कारण जी मुलांची जिज्ञासा झाली ते खरं कारण त्याचं. वास्तविक आपणहून मला वर इथे 9 दिवस येता येईल वगैरे असं आजपर्यंत 3 वर्ष जवळजवळ आता होत आली राहायला येऊन, असं अजिबात घडलं नाही. जर केवळ उपनिषद कर्त्या ऋषींचीच कृपा असेल तरच हे शक्य आहे ही प्रार्थना करून ह्या उपक्रमाला त्यावेळेला सुरुवात केली होती. त्यांच्या कृपेने ती 9 दिवस जाऊन तळल्या गेली. मध्ये 2 शनिवार आले, म्हणजे 11 दिवस झाले. आणि 12वाही दिवस मला एका कारणासाठी जावं लागलं, आपल्या नामासाठी. म्हणजे अशा तऱ्हेनं सातत्याने 12 दिवस एवढा ही गोष्ट माझ्या व्यक्तिगत ह्याच्यातली आटोक्यात नव्हती. ती ईशावासी उपनिषदाचीच कृपा आहे. ते कर्त्या ऋषींची कृपा आहे. कारण त्यांचं असावं की हे ज्ञान पोचावं अशी एक काहीतरी त्यांची इच्छा असावी, म्हणून त्यांनी ते निमित्त केलं. जिज्ञासा निर्माण केली की हे समजून घ्यावं. प्रश्न खरा म्हणजे असा होता की खोलीत बसून हे त्यांना एकदा सांगायचं होतं की याचा अर्थ असा होतो उपनिषद यासाठी महत्त्वाचा आहे. पण आता हे विषयच एवढा महत्त्वाचा आहे की जे कोणी नित्योपासनेला येतात तिथे, तर ते किंवा त्यानिमित्ताने कोणी येणार असेल तर त्याच्या कानावर पडलं तर ते वर सांगितलं तर बरं होईल. अडचण वर येण्यातली होती ती जर त्यांनी दूर केली तर वर येऊन सांगतो असं त्याचं स्वरूप होतं. त्यामुळे इथे ते घ्यायचं कारण हे झालं की ही जिज्ञासा कारणीभूत झाली. आणि जिज्ञासेला कधीही, जसं भाऊसाहेब महाराजांच्या काळात आपल्याला माहिती आहे, निंबार्की महाराजांच्या काळात माहिती आहे की विचारणारा भेटत नाही, तसं आहे. तसं उपनिषदांची अवस्था आहे. ते काय आहे हे समजून घेणारा भेटत नाही अशी अवस्था आहे. तर ते समजून घेणारा जर निघाला तर सांगणारा तेच निर्माण करतील. आपलं तर काहीच नाही. आपण गुरुचे दारात किरसुणी नाही हे म्हणायचे बाबा महाराज किंवा ही मंडळी म्हणायची. तसं ते उपनिषदांचं जे काही महत्त्व होतं ते फार पूर्वीचं मनावरचं ठसलेलं होतं. याचा माझ्याशी जास्त संबंध ईशावास्याशी याचं कारण असं की अत्यंत लहानात लहान आणि अत्यंत महानात महान असं त्याला म्हटलं जातं या उपनिषदाला. ती गोष्ट माझ्या सत्यत्वाला केव्हा प्रत्ययाला आली? 78 मध्ये आली. 88ला मी वर्गाला विनोबांच्याकडे गेलो होतो. त्यावेळची ही हकीकत आहे खरं सांगायचं तर तेव्हा तिथलं वातावरण, तिथल्या उपनिषदाचा, ईशावास्य पाठाचा जो परिणाम चित्तावर झाला तो पुढे आज 30 वर्ष त्या पाठाला झाले.
तेव्हापासून माझ्या नित्यपाठामध्ये उपनिषद आहे ते मधून अधून फक्त म्हणतो. मग अगदी पहिल्यांदा खूप अभ्यासाच्या निमित्ताने केलं आणि त्याचं महत्त्व माझ्या तेव्हा लक्षात आलं की ईशावास्याला स्वतःची एक अशी गुणवत्ता आहे की जी माणसाच्या जीवनावर परिणाम करू शकते. बरं, आपल्याला बाकीच्या वेदवाङ्मयापासून आपण लांब आहोत, ठीक आहे, आपल्याला तेवढं शक्य नाही कदाचित, पण ईशावास्य हा त्याचाच असलेला एक भाग की जो सर्वांना लागू होऊ शकतो, सर्वांना उपयोगी पडू शकतो. असं जर आपल्याला त्यातलं मूळ सूत्रातलं काही मिळत असेल तर ते घ्यावं. तत्वज्ञान माझा विषयच होता, त्यामुळे आम्हाला उपनिषदांचा अभ्यासही होता, तर तो विषय भाग झाला, याचा व्यावहारिक झाला. मला काय सापडलं त्याच्यामध्ये, उपनिषदाचा एवढा परिणाम करायचं काय कारण, आणि ते आपल्याला स्वतःला सगळ्यांना अनुभवायला येण्यासारखं एवढंच फक्त सांगतो की इट कंटेन्स अ होल पिक्चर ऑफ लाईफ अँड ॲक्शन अँड प्रिन्सिपल्स. असं उपनिषदाचं स्वरूप आहे. संबंध जीवनाचं चित्र, त्याच्या मागची तत्व आणि जगण्याची सूत्र, एवढ्या गोष्टी एका ठिकाणी उपनिषदामध्ये त्या आलेल्या एकत्र दिसतात. बाकीचं एखादं उपनिषद आहे, समजा ओंकाराचं स्वरूप वर्णन करण्यावर आहे, दुसरं एखादा अमुक एखाद्या विषयावर आहे, एखाद्या प्राणोत्तर स्थितीवरती आहे, अशा तऱ्हेची विशिष्ट विषय आहेत. ते कुठलेही कमी नव्हेत, पण त्याची सगळ्याचं पुन्हा सार ह्याच्यात आहेच, पण तरी सुद्धा हे सगळं एकत्र सापडणारं असं उपनिषद आहे. म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे जगाची घटना कशी आहे, जगाचा व्यवहार कसा चालू आहे, आपला व्यवहार त्याबद्दलचा कसा करावा, ते करण्याचे मार्ग कोणते, उदाहरणार्थ कर्म, ज्ञान, भक्ती, हे जे आपण जे आज परिचित मार्ग आपल्याला वाटतात ते मार्गांचे उगम सगळ्यांचे तिथे आहेत. ते कसे असावे, कसे असू नयेत, त्या प्रत्येक मार्गाची बलस्थानं कोणती, ज्ञानाचं बलस्थान कोणतं आणि ज्ञानाचं मर्यादा कोणती. ज्ञानाचे तर आम्ही त्यावेळेत उपासकच होतो, कारण तत्वज्ञानाचा विषयच होता, त्यामुळे ज्ञानाची उपासना ही जरी महत्त्वाची असली किंवा समजून घेणं महत्त्वाचं असलं तरी आज 30 वर्षानंतर सुद्धा मला तसंच वाटतं की त्यांनी जी ज्ञानाची बलस्थानं आणि मर्यादा सांगितल्या त्या मर्यादा नाही सांगणार. एकच मला पुढे ह्यातले तत्ववेत्ते भेटले की ज्यांनी मला ज्ञानाची मर्यादेची जाणीव करून दिली, तर ती लौकिक ज्ञानाची होती, पण त्यांनी ती मर्यादा लक्षात आणून दिली आणि ती विद्यारण्य स्वामींनी सांगितलेली मर्यादा त्यांनी लक्षात आणून दिली. असा तो अभ्यासाचा आपला व्यक्तिगत विषय. पण त्याच्यामध्ये ज्ञानाची बलस्थानं सांगितलेली आहेत की ज्ञान काय करू शकतं, अज्ञान काय करू शकतं, दोन्हीच्या मर्यादा कोणत्या आणि त्याच्या पलीकडे कसं जायचं हे सांगणारं उपनिषद आहे. म्हणून आपल्या अभ्यासात ते असावं असं वाटलं, हे त्याचं महत्त्व मला स्वतःला जाणवलेलं. तिसरी गोष्ट, या सगळ्याचा समन्वय करण्याची गरज आहे. एक मनुष्य विज्ञानाच्या मागे लागलाय, नुसत्या ज्ञानाच्या मागे लागलाय, एखाद्या आणखीन कशाच्या मागे लागला असं नाही आहे. हे सगळ्याच्या समन्वयाची गरज आहे आणि आपला प्रपंच हा समन्वयाचाच आहे. महाराजांचा उपदेश सुद्धा ह्या उपनिषदांच्या अगदी जवळचा आहे. तर महाराज साध्या भाषेत वेदांत सांगत, असं कुठे म्हणाले नाही का की वेदांतच सांगत होते, पण इतका साध्या भाषेत सांगत होते की हा वेदांत आहे याची जाणीव झाली नाही. ज्याला वेदांत माहिती आहे त्याला ते माहिती आहे की अरे हे तेच आहे, सगळं सांगतायत हे, असं स्वरूप आहे. म्हणजे महाराज एक ठिकाणी म्हणाले जग आकाराला आले. जग आकाराला आलं म्हणजे आकाराला कसं येईल, जे काही निराकार आहे त्याचं स्वरूप कसं बदलतं. महाराजांनी एक साधं उदाहरण दिलं. महाराज म्हणले एक मनुष्य असं मुटकुळ करून बसला, तो हातपाय पसरून बसला. आता म्हणाले आकार बदलला का नाही बदलला, माणूस तोच की नाही. आता काय झालं, हे काय उदाहरण तो सापूट झाला म्हणायचा का, तो एक फुट होता म्हणायचा का, आकडलं तर असं बसलं ते फुट होईल. म्हणजे आता याच्यावरनं बदल होतो का म्हणले, नाही होत. कधी असं झालं कधी तसं झालं, एवढंच म्हणले विश्वास आणि त्या विस्ताराचं रहस्य आहे. इतक्या सोप्या भाषेत ते सांगायचे, हेच तिकडे तत्व वेदांतात सांगितलेलं आहे, फक्त त्यांची भाषा कठीण आहे एवढंच. तर महाराजांची भाषा सोपी. तर ह्या सगळ्याचा समन्वय करण्याची गरज आहे. कर्म असो, ज्ञान असो, भक्ती असो, कुठलेही ज्ञान असो, अज्ञान असो, त्याच्या सुद्धा समन्वयाची गरज आहे. काही गोष्टी मला ज्ञान नको असं म्हणावं आणि त्या ज्ञानापासून अलिप्त राहावं, ही आजची सुद्धा गरज आहे. जी 4000 वर्षापूर्वी गरज होती ती आजही गरज आहे की ही ज्ञानं मला नकोत असं म्हणायची वेळ आहे. हे आपण बाहेर करावं. अशी कितीतरी ज्ञान जगामध्ये निर्माण झाली की ज्या ज्ञानांची मला काही गरज नाही आहे जगण्यासाठी आणि माझं बाहेर चित्ताला होईल. त्यामुळे ज्ञानाची गरज तर प्रसिद्धच आहे, पण त्याच्या पलीकडे जाण्याची गरज ह्याच्यात सांगितलेली आहे. म्हणून त्याचं महत्त्व वाटतं. तर समन्वयाची गरज आणि सर्वांच्या पलीकडे जे आत्मज्ञान राहतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो आणि तो अनुभवाचा विषय आहे. आपण जर या मार्गाने जात राहिलो तर तो आपल्यालाही येईल इतकी खात्री देणारं. त्याचबरोबर जगण्याच्या सुरुवातीपासून मृत्यूच्या आपल्या अखेरपर्यंत सगळ्याचं आपण ते वर्णन करताना शेवटच्या ह्याचं मंत्राचं केलेलंच आहे. तर हे सांगणारं उपनिषद. आणि दुसरी गोष्ट, व्यवहारात आपण जिथे जिथे काम करतो, समजा घरात काम करतो, ऑफिसमध्ये काम करतो, व्यवसायात काम करतो, आपले काही आवडीचे विषय असतील तर काही संस्थेत काम करत असेल, तर माणसांची सर्वसाधारण प्रवृत्ती स्वतःवर जबाबदारी आली की ढकलण्याची असते. ही चालणार नाही असं उपनिषदात म्हणले.
हे फार चांगलं वाटलं मला. ठीक आहे, मी चुकलो असेल तर त्याची जबाबदारी मी घ्यावी आणि मी आनंदाने माझे परिणाम सोसायला जावं, अशा तऱ्हेचे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे चुकावं असं नव्हे, पण चुकल्यानंतर सुद्धा त्याचे टाळण्याची प्रवृत्ती तेथे नाही 4000 वर्षापूर्वी, तर तुम्ही सत्यापर्यंत जाल असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा तऱ्हेनं काही व्यावहारिक अत्यंत ज्या गोष्टी आपल्याला आजच्या सुद्धा काळात उपयोगी पडतील अशा तऱ्हेच्या यात सापडल्या. हे सगळं त्या एका उपनिषदाने मिळतं. मृत्यू हा जीवनाचा भाग आहे अशी शिकवण 30 वर्षापूर्वी मला मिळाली. ती ह्या उपनिषदामुळे मिळाली. मृत्यू हे जीवनाचं परिणत स्वरूप आहे, एक टप्पा आहे. बाकी निसर्गदत्त कृष्णमूर्ती भेटलं तर प्रश्नच भेटला सगळा, की ते तर म्हणतात की त्याचा भागच आहे. तर हा त्याचे पूर्णत्व माझ्या दृष्टीनं दिसतंय तोपर्यंत तरी ते मृत्यूनी येतं, कारण शरीराने आकार मला कळतो आणि तो निराकारात गेलेला कळतो. त्यामुळे तिथं निराकारात जाताना जे सगळं जे अज्ञात, पुढे मग त्याचं हे भीती किंवा माणसांना वाटणारं त्याच्याबद्दलचं काय 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 जे वाटतं ते एक सगळं, ते सगळं हे उपनिषद वाचताना काही वाटत नाही. हे याचं स्वरूप असं तिथं स्वच्छ कळतं. हे उपनिषदाचा आपल्याला होणारे उपयोग आहेत, हे मला स्वतःला झालेले उपयोग आहेत, ते आपल्या समोर ठेवण्याचं. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणून की सगळ्यात शेवटचं की आत्यंतिक नम्रता आणि परमेश्वराला शरणागती ही उपनिषद शेवटी शिकवतं आणि त्यांनी जीवनाचं सार्थक होतं असं वाटतं. हे उपनिषद शेवटी ती आत्यंतिक नम्रता, तुम्ही कुणीही असा पण आत्यंतिक नम्रता असणं गरज आहे. कारण विश्व एवढी खूप प्रचंड वस्तू आहे की त्याच्या पुढं काही नाही. मला म्हणे ना प्रसिद्धीची किती म्हणजे साध्या भाषेत अक्षरशः काय बुद्धपणा आहे म्हणा साध्या भाषेत, तर काय चांगला शब्द वापरता येत नाही, पण तसं आहे. कारण म्हणजे जगाचा व्यवहार एवढा मोठा आहे, जगाचा पट एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये एखाद्या कार्याचं काहीतरी प्रसिद्धी वगैरे जे करणं किंवा ती अपेक्षा ठेवणं हे म्हणजे अत्यंत बालिशपणाचं आहे. असं त्यांनी ते रिमार्क मारलेलं आपण चरित्रामध्ये वाचावेत. तर त्या दृष्टीने आत्यंतिक नम्रता आणि परमेश्वराला शरणागतता हे त्याच्यातून शिकता येतं. तर असं एकंदरीत झाल्यामुळे हे सगळं उपनिषदावर प्रेम असलं त्या, आणि ते अजूनही टिकून आहे आणि ते अजूनही आपल्याला आजही आज मार्गदर्शन करतंय असं वाटतं. म्हणून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रश्न आला. तर असा संबंध आला, त्यामध्ये विनोबांचा दाट संबंध आहे. एवढं गोष्ट करी त्यांच्यावरच्या ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या दर्शनाचाच परिणाम इतका विलक्षण होता विनोबांच्या, आणि तिथे ते शांतीपाठ जो चालला होता किंवा विनोद त्यांच्या नित्योपासनेत उपनिषद आहे ईशावास्य म्हटलं जातं. तर आणि शांतपणे अर्थ समजून घेऊन असं म्हटलं जातं. परत मराठ्यात त्यांनी जी गद्य अनुवाद केलेला आहे त्याचा तशात ते म्हटलं जातं. तर ह्या सगळ्याचा एक मनावर परिणाम आहे. म्हणजे एवढी गोष्ट करी तो आजही त्याच्यातला जात नाही आणि तो आपल्याला पद्यरूपाने मिळावा अशी पुन्हा त्याच्यात परमेश्वराने आणखीन कृपा केली आता हे करताना. म्हणून तो पद्यरूपाने त्याचं ते अनुवाद करून दिलेला आहे. हे ईशावास्य संबंधित आहे. विश्वात्मक या शब्दाचा अर्थ काय, तर आपल्याला हा माहिती आहे. कोणाला तरी अडला असेल कदाचित म्हणून त्याने विचारलं असेल. ते विश्वात भरून राहिलेलं ते विश्वात्मक. आपण म्हणतो ना नकारात्मक बोलतायत म्हणजे काय, त्याचा आत्मा सगळा नकाराचा आहे. वय म्हणायचं नाही थोडक्यात. ह्या मार्गाने नाही, त्या मार्गाने नाही, त्या मार्गाने नाही, सगळ्या मार्गाने अडचणी सांगतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे नकारात्मक म्हणजे त्याचा आत्मा म्हणजे त्याचा अंतरंग हे सर्व नकाराचं आहे. होकारात्मक विचार करावे म्हणजे काय करावं, प्रत्येक विचार होकाराचा करावा असं. तसं ते आत्मक हा जो पुढे जो हे लागलं त्या प्रत्यय लागला त्याचा अर्थ असा की ते त्यांनी भरलेलं आहे. तसं इथे विश्वामध्ये जे भरलेलं आहे ते विश्वात्मक. तसं आपण ते लक्षात घ्यावं. तर हे एवढं बोललं तरी पुरेसं आहे. एक दोन छोटे छोटे प्रश्न आहेत. हे संत आम्हापरी देही आले, पुढे पाहता देवाची झाले, जाणून घेऊ कसे झाले आपल्या ते ह्याच्यात आहे प्रार्थने नाही का हेतूमध्ये मला वाटतं. तर क्रम कसा याबद्दल मार्गदर्शन असावे फारसं स्पष्ट नाही झाला हा प्रश्न त्यांनी म्हणलेला आहे. पण हा क्रम इथेच आहे की संत आम्हापरी देही आले हे मुद्दम म्हणलेलं आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्याकडे काय झाले, भारतीय मनाला दैवतीकरणाची एक सवय झालेली आहे. तर दैवतीकरण करू नये. दैवतीकरण ते दैवीच असतं, ते तुम्ही काय दैवतीकरण करणार त्याच्यामध्ये. तर त्यामुळे आकरण काय होतं, अंतर निर्माण होतं. ते बॉर्न होते, ते तसेच होते म्हणून त्यांना ते शक्य झालं. आम्हाला कसं शक्य आहे, म्हणजे आपण जाऊन आपण प्रगती करायची नाहीये हे चांगल्या भाषेत म्हणण्याचा प्रकार आहे. तसलं काय म्हणू नये. संत आम्हापरी देही आले. देही आले म्हणजे तुम्हाला आम्हाला देहाला जे लागू झालं ते त्यांना लागू झालं की नाही, त्यांना प्रपंच आला की नाही, त्यांना तानभोग आली की नाही, सगळं आलं. त्यांना काय जी माणसं संबंध मुक्त मग महाराज म्हणजे तर अगदी कोर्ट कचेरीपर्यंत सर्व काय असं आहे ना. म्हणून संत आम्हापरी देही आले हे लक्षात ठेवणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं म्हणून तो पाहिला. कारण आपण त्यांचं अनुसरण करणार. ती जर समजा माणसंच जर वर जन्माला वरच्यावर निघून गेली असतील तर आम्ही काय करणार त्याचं की नाही असं होईल.
त्यामुळे ते आपल्यामध्ये आले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज एवढी विश्वमाऊली आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा त्यांचे लहानपणचे कष्ट ते सगळं जर काही जीवन पाहिलं तर आपल्याला 10-12 वर्ष 15 वर्ष मुलांची कल्पना आपण करू शकतो. तर अशा तऱ्हेच्या ह्या आपल्यासारख्या 4 माणसांच्या त्यांना वावरावं लागलं आहे. त्यावेळेला कोणत्या अवस्थेत वावरावं लागलं म्हणून त्यांच्यावर सुद्धा एका वेळी की ह्या सगळ्या जगाचा कंटाळा येऊन म्हणा तर ते त्यांना करावंच लागलं. ना शेवटी त्यांना एका क्षणी असं आली वेळ की हे मला जगाच्या बद्दल उद्विग्नता आहे. म्हणजे हे त्यांच्यातल्या देही असण्याचं लक्षण. ठीक आहे, आपण हे मान्य करू की हे देही असण्याचं लक्षण आहे. आपल्याला नाही येत काही वेळेला सगळं नको असं वाटतं, काही नको, हे व्यापच नको सगळं असं वाटतं. म्हणजे काहीतरी मनाविरुद्ध वगैरे करतात गोष्टी असतात. चाल आपलं काय असेल जास्त आम्हाला काही पंतप्रधान जायचे नाहीये का राष्ट्रपती पद जायचं नाहीये, काय नाहीये एवढाच प्रपंच. पण त्याच्यामध्ये कोणतरी ऐकत नाही, मनाविरुद्ध वागतं, अमकं तमकं असं झालं की असं वाटतं नको. उद्विग्नता येते की नाही, देही आहोत म्हणून उद्विग्नता येते. पण आपण जर ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं आणि त्यांना आलेली उद्विग्नता पाहिली या सगळ्या जगाबद्दलची, तशी ती देही असल्यामुळे आली, पण त्यांनी ती पार केली. त्यांना बहिणीने ती मदत केली. अशा वेळेला असं आपल्याला कोणीतरी मदत करतं, मग संत आपल्याला मदत करू शकतील ही भावना त्यामुळे निर्माण होते. आणि ते देही असल्यामुळे आपल्याला हे ध्येय गाठण्यासारखं आहे असं वाटतं. म्हणून पुढे पाहता देवाचे झाले हे जे आहे ते त्यासाठी आहे की असं असून सुद्धा देव झाले ना, देव स्वरूपात संत आहेत ना आपल्या दृष्टीनं, तर ते व्हावं, ते जाणून घेऊ कसे झाले. त्यांनी काहीतरी केलेलं आहे ना, तेच नेमकं आपलं काम आहे. त्यांनी काय केलं हे शोधून काढणं. म्हणून संतचरित्र वाचणं, संतचरित्राचा अभ्यास करणं, हे जे आपण समोर ध्येय ठेवतो ते त्यांनी का देहात असताना सुद्धा कशा पद्धतीनं देव गाठला, कशा पद्धतीनं देवत्व गाठलं हे कळून घेणं म्हणजे संतचरित्राचा अभ्यास करणं. 10 वेळा वाचणं म्हणजे नव्हे. त्याच्यातल्या कुठल्या प्रसंगामध्ये त्यांच्यातल्या मनुष्यासारखी वागायची वेळ आली होती त्यांच्यावर, किंवा आली, परिणाम झाले, चित्ताला क्षोभ झाला, अमुक झालं, तमुक झालं, काय झालं, त्यात त्यांनी पुढे काय केलं, त्यांनी मार्ग कसा काढला. कारण हे सगळं माझ्या वाट्याला येणारच की आपापल्या प्रपंचात आपापल्या पद्धतीने येईल. तर त्यावेळेला ते कसं ते त्यातून बाहेर पडले, कशा पद्धतीनं त्यांनी मार्ग काढले, त्यांनी देवाला काय आवाहन केलं, कसे गेले पुढे, हे जर मला कळलं तर मला ह्या सगळ्या बहुसाकारात गटांगळ्या घ्यायचं कारण येणार नाही, मला पण तरंगून जाता येईल. तर हे कळावं म्हणून हा क्रम आहे की पहिल्यांदा ते देही आली लक्षात ठेवावं. दैवत एकदा म्हटलं की सगळं वरून जातं, ते मग आपण दरीच निर्माण करतो त्याच्यामध्ये. हे तसंच असावं लागतं नसले. असं असलं तरी तसं होता येतं. आपण आता गणोरे बाबांचं आता अभंग आता काढला होता, पण वेळ नाही राहायला म्हणून म्हटला नाही, बरेच दिवसात म्हणला नाही म्हणून काढला. पण त्यांचं पाहिलं आपण, गणोरे टेलर्स दुकाने आपल्याला माहित असलेली इथे काही लोकांना ते माहिती आहे, त्यांनी पाहिलेलं आहे की एक गल्लीमध्ये बाबा त्याच्या कचरे बिल्डिंगच्या समोर टेलरचं दुकान आहे. आता हे दुकान चालवणारे मनुष्य आज आत्मज्ञानी आहेत किंवा तुकोबांचा साक्षात्कार त्यांना होऊ शकतो. आज ते इतरांना संजीवनी देणारे एक मंत्र निर्मिती करू शकतात. हे सत्य आहे ना. व ह्या सत्याचा उलगडा आपल्याला झाला तर आपल्याला निराश व्हायचं जीवनात कारणच नाही. प्रगतीमध्ये आपल्याला नक्की काहीतरी मिळणार आहे, यासाठी ही भूमिका यात आहे. बस. त्यानंतर नमस्कार शब्दाचा अर्थ काय. देवांना, संतांना, सत्पुरुषांना नमस्कार करताना आपण मनात कोणता भाव ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपणास कोणी नमस्कार करत असेल तेव्हा आपण काय करावं. नमस्कारासंबंधित सगळे प्रश्न आहेत. नमस्कार शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, वंदन करणं, काय म्हणू आपण त्याला, की वाकणं, पदस्पर्श करणं, काय जे असेल ते सगळे. टू बेंड, टू बो डाऊन, टू सबमिट असे अर्थ आहे. इंग्लिश मिडियमवाले पण याच्यात बसलेले आहेत ना, त्यामुळे त्यांना आपल्याला इंग्लिश येत नाही पण त्यांना मराठी येत नाही ना, ही अडचण आहे. टू बेंड, टू बो डाऊन वगैरे असं सांगितलं त्यासाठी. तर हे एक झालं. आता ह्याच्यात काय आहे, नमस्कार शब्दाचा अर्थ जर आपल्याला खरोखरच हवा असेल तर त्याचा अर्थ एका बाजूनी मनःपूर्वक आदर आणि दुसऱ्या बाजूने आज्ञापालनाची तयारी असं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं असलं तर नमस्कार शब्द, नाही तर नमस्कार नाही केला तरी चालतं की नाही. जर समजा मनःपूर्वक आदर नसेल तर ती एक कृती झाली. कर्म आपण करतो तिथल्या अनेक कर्मातलं ते कर्म तिथे गेले की नमस्कार करायचा असतो म्हणून केला, तसं नाही. नमस्कार याच्यामध्ये आत्यंतिक किंवा मनःपूर्वक आदरभाव आणि आज्ञापालनाची तयारी या 2 गोष्टी त्यामध्ये येतात. तर त्या जर असतील तर नमस्कार शब्दाचा हा खरा अर्थ बरोबर होईल, पूर्ण होईल असं वाटतं थोडक्यात. नंतर दुसरं, देवांना, संतांना, सत्पुरुषांना नमस्कार आपण करतो तर त्यावेळेला कोणता भाव, आत्ता सांगितला हाच भाव आहे नेमका, की आपण परमेश्वराकडे जातो, संतांच्याकडे जातो, सत्पुरुषांच्याकडे जातो, महाराजांकडे गेलो, कुठलेही आपल्या कोणी स्वामी असतील त्यांच्याकडे गेले, स्वामींचं सांगणं म्हणून काहीतरी असेल की नाही,
महाराजांचं सांगणं म्हणून काहीतरी असेल की नाही, ठीक आहे, सुबोधाच्या मार्गाने कळेल, कुठल्या प्रवचनाच्या मार्गाने कळेल, काय असेल ते जे काय सांगितलेलं आहे त्याविषयी अत्यंतिक आदर असणं, त्या व्यक्तीविषयी अत्यंतिक आदर असणं आणि ते आज्ञा त्यात ज्या सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे खेळायचा प्रपंच मानावा. आता हे ठीक आहे, हे अवघड आहे, तुम्ही म्हणा हे म्हणायला ठोप आहे, पण प्रत्यक्षात खेळ कुठलं जाऊ दे दादा. तर अशी अवस्था त्या प्रपंचाची जो आपल्याच खेळ करून टाकतो अशी अवस्था आहे. तर त्याचे तिथे ठिकाणी त्यांचं ते लावून बघायचं आपल्याला, त्यांचं म्हणणं. मग त्यात माझी तर हत्या पडण्याची इच्छा आहे. आता ठीक आहे, मला जमेल तेवढं मला होईल बाबा, माझी एवढी एकदम पडत नाही हे मान्य, पण तरी सुद्धा मला माझी ते करण्याची इच्छा आहे. ही सुरुवात आहे ना, पहिली पायरी आहे ना. तर ती तशा तऱ्हेनं भाव असावा की हे जे काही सांगणार आहेत ते मला करायचं आहे, ते सांगणार आहेत ते इतरांसाठी आहे, ते त्यांनी करावं. किंवा जे लोक अशा तऱ्हेनं म्हणजे काय म्हणू आपण त्यांना, ज्यांना गरज आहे उपदेशाची, अशांसाठी ते करीत असतात. त्यामुळे आपल्याला तर काय त्याचे तसे काय संबंध नाही, आवश्यक असलं काहीतरी असू नये. निदान हे आपल्यासाठीच आहे. महाराज म्हणाले, म्हणजे हे मी माझ्या पदरचं सांगत नाही किंवा काहीतरी कॉमेंट म्हणून सांगत नाही. महाराज म्हणाले ग्रंथ वाचताना तो आपल्यासाठी सांगितला आहे असं लक्षात ठेवून वाचावा, असं म्हणले ना, हे तरी आधार बरोबर आहे ना. व सत्पुरुषांच्याकडे जाताना ते आपल्यासाठी आहेत असा विचार करून त्यांच्याकडे जावं. म्हणजे मग ते काय सांगतात त्याच्यात रसही वाटतो, समजूनही घेतलं जातं आणि कृती शोधून त्याप्रमाणे काहीतरी आपल्याकडून काम घडतं. हे एक गोष्ट. तिसरं, आपल्याला कोणी नमस्कार करत असेल तेव्हा आपण काय करावं. आपल्याला नमस्कार करताय छानच गोष्ट आहे. आजच्या काळात नाही कोण काळात सर नमस्कार करेल, त्यामुळे आनंद मानावा. ही पहिली गोष्ट. छान कोणीतरी आहे जगामध्ये आपल्याला नमस्कार करणार. आता आपण जर सामान्य स्वतःला मानत असू, आपण कसे मानतो त्याच्यावर पुढचं उत्तर अवलंबून आहे. मी नमस्कार करणे योग्यच आहे असं जर असेल तर उत्तर वेगळं आहे. मी समजा सामान्य आहे असं वाटत असेल, मला नमस्कार करण्यासारखं काय नाही असं जर वाटत असेल तर प्रतिनमस्कार करावा. म्हणजे नमस्काराला प्रतिनमस्कार करावा, म्हणजे प्रत्युत्तर म्हणून आपण सुद्धा नमस्कार करावा. तात्यांची याच्याबद्दल पद्धत कशी होती ते आपल्यासमोर माहिती असेल आपल्याला, की तात्यांना नमस्कार करण्याचं त्याचे विचार जरी दिसला तरी ते त्याला आधी नमस्कार करून मोकळे होत. प्रतिनमस्कार नाही, आधी नमस्कार. माझ्या दृष्टीने ही नमस्काराची आदर्श पद्धत आहे की तो नमस्कार केला असं वाटलं, म्हणजे वाटतं बघितलं नाही, पण क्षणात जरी मनात आलं की हा नमस्कार केला तर आधीच त्याला मनाने नमस्कार करून मोकळं व्हायचं. व्यवहाराने करता येतो, नंतर तो बरोबर होईल, नंतर होईल, काहीतरी होईल, ते व्यवहाराचा आहे, शेवटी भाग आहे. पण मनाने त्याला आधीच वंदन करून मोकळं व्हावं असं ते म्हणायचं. म्हणजे ते लावून घेतलं असत तो नमस्कार, म्हणजे त्याच्यामुळे काही निर्माण होत नाही. तर हे एक. दुसरी गोष्ट, नमस्काराला योग्य खऱ्याच अर्थाने आपण असू तर आशीर्वाद द्यावा, काही बिघडत नाही. समजा आपली तशी वयाची काहीतरी कशाची ज्ञानाची काय तपस्याची कसली योग्यता असेल, आशीर्वाद द्यावा, त्याचं कल्याण होईल ना त्याच्यामध्ये. बरं, आशीर्वाद या स्वरूपात देण्याची आपली योग्यता नाही असं आपल्याला वाटत असेल तर कल्याणच छाव त्याचं. कल्याण इच्छेनं म्हणजे काही त्यात काही चुकीचं नाही झालं तर त्याचं चांगलंच होईल, की नाही. आपल्या शब्दाला जर काही त्या आपल्या मोठेपणामुळे तपश्चर्येमुळे काही किंमत असेल तर त्याचं कल्याण होईल. तर त्यामुळे कल्याण चिंतायला काही हरकत नाही. नमस्कार केला आपण काय करावं, तर हे सगळं करायला हरकत नाही. तर हे होईल. आणखीन एक गोष्ट बारीक सांगून ठेवते, जर आपली त्या नमस्काराबद्दल एवढंच समजून घेण्याची कोणाची तरी इच्छा आहे तर एक सांगून ठेवतो की हा नमस्कार आपल्याला नसतो हे लक्षात ठेवा. आपल्यात नमस्कार करण्याजोगं काहीतरी आहे असं त्याला वाटतं, त्याला नमस्कार केलेला असतो. सांगून ठेवतो, त्याला असं वाटतं की याच्याकडे काहीतरी आहे म्हणून तो नमस्कार करतो. ते काहीतरी आहे जे वाटतं त्याला त्यांनी केला, आपल्याला कुठे केलं असं आहे ते. त्यामुळे तसं ते काहीतरी देवत्व काहीतरी चांगलं त्याच्याकडे आहे, त्याला तो नमस्कार एवढं लक्षात ठेवतो. प्रश्न उपासनेत किंवा वृत्तीत स्थिर होणं म्हणजे काय आणि स्थिर झाल्याची लक्षणं कोणती. उपासना म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात राहण्याची क्रिया किंवा स्थिती. खरं सांगायचं, उपासना म्हणजे काय आपल्या दृष्टीनं जवळ राहणं, भगवंताच्या जवळ राहण्याची स्थिती. जवळ राहणं मनुष्य स्वाभाविकपणे त्याच्यासारखा असतो. संगतीत आपण म्हणतो ना, संगतीचा त्याप्रमाणे त्या संगतीचा परिणाम होतो ना, दोष अशा अर्थाने गुण अशा अर्थाने संगतीचा काहीतरी परिणाम आहे ना, तर तशा तऱ्हेचे त्या माणसावर परिणाम होतो. तर उपासनेमध्ये भगवंताच्या जवळ असण्याची स्थिती आहे किंवा क्रिया आहे, प्रयत्न आहेत, त्याला उपासना म्हणतो आपण. आता यात स्थिर होणं, आता असं भगवंताच्या जवळ राहण्याची स्थिती आपली केव्हा असते. समजा देवळात गेलो, कुणाचं चुकून समजा धक्का लागला किंवा आपल्या पुढे मागे झाला, नंबर मागे पुढे झाला दर्शनाला अगदी, तर त्यावेळेला शांत राहतो म्हणजे देवळात आहे म्हणून. म्हणजे स्थिर नाही येते. बाहेर जर कुठल्या तिकिटाच्या लाईनीत मागे पुढे झाला तर लगेच आरडाओरडा करेल. पण इथं मात्र म्हणतो जाऊ दे,
देवळात उगाच आरडाओरडा नको 4 लोकांसमोर असं म्हणून कमी ना म्हणतो ना. म्हणजे काहीतरी जवळ असण्याची स्थिती असली म्हणजे वृत्तीवर परिणाम होतो. ते वृत्तीवर परिणाम हा महत्वाचा आपल्या दृष्टीनं. पण हा स्थिर नाहीये. ते एरवी जरी त्यांनी केलं तरी मला तसंच मनातून वाटावं. आता व्यवहाराच्या दृष्टीने कदाचित काही वेळेला आपल्याला आविर्भाव किंवा काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल तर ठीक आहे. पण मुळात भाव आहे तो भगवंताच्या जवळ राहण्याचा आहे. तर तो जर जवळ राहण्याचा भाव आहे तो स्थिर केव्हा होईल? ज्यावेळेला तो सर्वत्र सदा असेल तेव्हा. त्यात तो कसा राहील त्याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा स्थिर झाल्याची लक्षणं कोणती? एरवीच्या व्यवहारात तसं दिसतं का? जे आपल्याला देवळात दिसेल ते देवळाबाहेर दिसेल का? घरी दिसेल का? बाजारात दिसेल का? सभेमध्ये जैसा जसा घरामाजी आहे की नाही? तर ते जर आहे ते जर सगळीकडे दिसत असेल तर स्थिर झाल्याचं लक्षण आपण म्हणू शकतो. नंतर सर्वसाधारणपणे क्रिया ज्या आपल्या आहेत जर उपासनेत आणि वृत्तीत आपण किंवा असं म्हणलेलं आहे म्हणून म्हणतो उपासनेत जर आपण स्थिर असू तर कर्म निवडताना कर्म करताना म्हणजे कसोटी म्हणून आणि कर्मानंतर तीनही बाबतीत आपली मनस्थिती पाहावी. म्हणजे उपासनेत स्थिर झालो की नाही कळतं. कर्म निवडली ती कर्तव्याची निवडली का आसक्तीची निवडली, आपल्याला आवडती ती निवडली, तिथे कळतं उपासनेत स्थिर आहे का नाही. एक सोपं लक्षण म्हणून त्याचं हे एक कर्तव्य आहे म्हणून केलं, आसक्ती म्हणून केलं, अहंकाराने केलं, माझ्या मनात आलं म्हणून केलं, किती प्रकार असू शकतात ना. एक कर्तव्य सोडून उरलेले सर्व प्रकार आहेत तर ते सर्व प्रकारात आहेत कर्तव्य निवड. करताना त्यामधून ते करताना महाराज म्हणले तसं करताना मनापासून आहे पण बाजूलाही होते त्यात करणं आणि अलिप्तपणा राखणं हे उपासनेत स्थिर असल्याचं लक्षण आहे. कर्म करणं मनापासून करणं, टाकणं टाकून नव्हे किंवा काहीतरी आपला आल्या वाटायला म्हणून केलं असं नाही, मनापासून केलेलं पण बाजूला राहील, त्यातून अलिप्त राहिले. आणि नंतर केल्याचे यशाचे त्यात अपयश आल्याचे त्यातून झालेल्या सुखाचे त्यातून झालेल्या दुःखाचे कुठलेही परिणाम मनावर राहिले नाहीत तर आपण उपासनेत स्थिर आहोत असं म्हणायला हरकत नाही. ते परिणाम राहिले म्हणजे उपासनेत स्थिर नाही असा अर्थ आहे. त्यानंतर काहीतरी दुःख होतं, काहीतरी काही वेळेला सुख वाटायला आलं तर तसं वाटतं किंवा बरोबर घडलं योगायोगाने ते आपलं कर्म बरोबर घडलं तर मी केलं होतं असं वाटतं. तर ते त्याचा अर्थ उपासनेत स्थिर नाही कारण भगवंतापासून लांब झालो मी म्हणजे मी बाजूला राहिलो आलो याचा अर्थ. तर तसं आहे असं समजायला हरकत नाही. आणि हे स्मरण म्हणजे हे जे स्थिर आहे त्याचं सर्वात लक्षण चांगलं म्हणजे रात्री जपाला बसताना किंवा झोपताना आपली कर्म आपल्याला आड येत नाहीत ना बघावं झालं नाही. आपण जी दिवसभरात कर्म केली ती जर उपासनेत स्थिर असू तर आपण इतकी ऑफिसमधून बाहेरून मंडईतून व्यवहारातून किती ठिकाणून जाऊन येतो की नाही. आल्यानंतर चपला दारात काढून ठेवल्या की आज त्याचा कुठे आठवण तरी होते का. तशी आपल्याला झोपताना आपल्या कर्मांची आठवण होणे असं जर झालं तर आपण उपासनेत स्थिर आहोत. आता तो विषय लागतो ते बरोबर आहे, ते कर्म तर करावंच लागतं पण ती तिथंच ठेवतो आपण. काय पादत्राण आहे ते तिथेच ठेवलेलं आहे. तर तसं जर जमलं तर मग फारच छान. म्हणजे असं एक उपासनेचं स्थैर्य म्हणून म्हणतात. आहे प्रश्न बरा हा जरा पुढचा प्रश्न जरा मोठा आहे. हे जग कधी निर्माणच झाले नाही असं शंकराचार्य म्हणाले. कोण कोण काय काय म्हणाले. हे जग कधी निर्माणच झालेले शंकराचार्य. हे जग नारायणानं भरून राहिलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. जे दिला त्यांचा हा जग दिसतं परंतु ते असतं असं म्हणता येत नाही असं निसर्गदत्त महाराज म्हणाले. त्यांनी वचनं दिलीत कर्माने. जग दिसतं परंतु ते असतं असं म्हणता येत नाही कारण दिसतं ते असतं तसं नाहीच आहे मुळामध्ये. आपण सुद्धा आपला अनुभव पाहणं जे दिसतं ते असतंच काय नाही. म्हणजे त्या अर्थाने निसर्गदत्तांचं म्हणणं पण बरोबर आहे. जग दिसतं परंतु ते असतं असं म्हणता येत नाही. आणि तिसरं आम्ही नामाच्या बळाने जग पुसून टाकतो असं पेठे म्हणजे मी म्हणालो. अरे बापरे म्हणजे हे माझ्यावर हरकत नाही. मला वाटलं हे तिथपर्यंतच थांबेल नाही थांबेल. आता तर काहीतरी आता हे सगळं असं झालं. अजून एक त्यांचा मुद्दा आहे की हे जग खरं आहे त्यातल्या घटनांना सुखदुःखांना अर्थ किंवा मूल्य आहेत. चिंता काळज्या प्रयत्न यशापयश सर्व सार्थ आहे असा सामान्यांचा अनुभव आहे. तर यातलं नेमकं खरं काय आहे. आम्ही जगाकडे कोणत्या दृष्टीने बघावं. खूप उच्च दर्जाचा प्रश्न आहे. तसा विचार केला तर फारच उच्च आहे. म्हणजे अंधारच पडलाय आता ठीक आहे बाहेर नाही म्हणून आपण बोलत राहायला हरकत नाही. कारण तुम्हाला एखादं घड्याळ दिसलं तुम्ही म्हणाल ह्याच्यावर नाही सांगितलं तर बरं होईल. तर असं नको व्हायला. तर एकदा सांगतो की हे काय काय आहे हे मी अगदी थोडक्यात सांगतो. हा प्रश्न खूप मोठ्या स्वरूपाचा आहे म्हणजे तात्विक आहे पण एकदम सोपा करून सांगता यायचा प्रयत्न करतो. एक शंकराचार्य उदाहरणार्थ हे म्हणाले जग कधी निर्माणच झालं नाही. ज्ञानेश्वर म्हणाले हे जग नारायणानं भरून राहिलेलं आहे. दोनच हे एकाच वाक्यात ह्याचं उत्तर सांगता येईल. हे भांड रिकामं आहे असं शंकराचार्य म्हणतात
आणि हे भांड हवेनं भरलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपलं काय म्हणणं आहे? दोन्ही खरी आहेत. हवेनं भरलेलं आहे की नाही तर भरलेलं आहे, रिकाम आहे की नाही तर रिकाम आहे. कारण रिकाम या भाषेमध्ये भाषा वेगळी आहे, त्यामुळे ते रिकामच आहे, कारण ते भांड रिकामच आहे, त्यामुळे त्या अर्थाने रिकाम आहे. ते तसं आहे. ते शंकराचार्यांच्या म्हणण्याचा मतेचा अर्थ हे भांड रिकाम आहे असं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याचा मतेचा अर्थ हे सर्व हवेनं भरलेलं आहे, नारायणाने भरलेला आहे याचा अर्थ सर्व हवेनं भरलेला आहे. आता वायुरूप आहे समजा नारायण, काय त्याला ते काय काही स्वरूप घेऊ शकता तुम्ही, तर ते झालं. आता निसर्गदत्त महाराज जसं दिसतं पण ते असतं असं म्हणता येत नाही, ही गोष्ट खरी आहे. ही आपल्याला अनुभवायला येणारी गोष्ट आहे म्हणून मान्य करावी. ते जे म्हणतात हा मुद्दा बरोबरच आहे, कारण ज्या गोष्टी दिसतात तशा त्या असतात असं म्हणता येत नाही. आपल्या व्यवहारात सुद्धा समोर ज्या गोष्टी दिसतात, म्हणजे आम्हाला तत्वज्ञान मागे मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं की तत्वज्ञानात हा पहिला प्रश्न असतो की आपल्या ज्ञानाची खात्री, हा पहिला प्रश्न. आपल्याला जे ज्ञान होतं की नाही, नेहमी आपल्याला ज्याला खूप माहिती वगैरे म्हणतो ते, किंवा कोणतीही एखादी माहिती, म्हणून त्याच्यासाठी ते उदाहरण टेबलाचं देतात आणि त्याचं स्पष्टीकरण करतात. ही भिंत गुळगुळीत आहे की नाही हे जे आपलं ज्ञान आहे काहीतरी, तर ती गुळगुळीत आहे असं आपल्याला वाटतं. आपण जवळ आलात की ही खरबरीत दिसायला लागते. जसं दिसतं तसं ते आहे असं नाही. हे आता आतून सगळं असं दिसत आहे, त्यामुळे आत आले की माणसांना असं वाटतं की वा वा काय काय छान छान सुंदर. त्या त्या ह्याच्यावरून रस्त्यावरून जावा आणि तिकडून बघा, म्हणजे इकडे पत्र्याची शीट दिसते. जसं दिसतं तसं ते असं नाहीये. ही केवळ ऍडजस्टमेंट केली की बाबा इथे आत बरं वाटावं म्हणून हे असं तऱ्हेनं निर्माण केलं. की हे केल्यानंतर उपासनेला बसल्यावर माणसाला अशा तऱ्हेनं आपण काहीतरी शेडमध्ये बसलो पत्र्याच्या, म्हणजे त्या आपली उपासना कशी होणार अशा ठिकाणी असं उगतच वाटेल, म्हणजे त्याचा काही संबंध नाही आहे खरं म्हणजे, तरी तसं वाटेल. मग त्याला जरा बरं वाटावं म्हणून असं केलं, मग पडदे लावले, मंदिर हे केलं, त्याला रंग दिला, अमुक केलं तुमुक केलं, असं केलं, प्लायवूड मारला, हे लाकूड आहे की नाही, ह्याच्या मागे काय पत्र आहे. आता इकडून लाकूडही दिसत नाही, पत्रही दिसत नाही, इकडून फक्त रंग दिसतो म्हणजे छान आहे असं वाटतं. तर जग जसं दिसतं ते तसं ते वाटतं, पण ते तसं असतं तसं नाहीये, तसं नाहीच आहे ते. त्यामुळे ते दिसतंय, फक्त आज जे आपल्याला जग दिसत आहे ते दिसत आहे, ते असतं असं म्हणता येत नाही. तसं आपल्याला ह्या सगळ्या वस्तूंच्या बाबतीत ते म्हणता येत नाही, त्याची स्वरूप वेगळी आहे, ती तसं नाहीच आहे. ह्या दृष्टीने निसर्गदत्तांचं म्हणणं लक्षात घेतलं तरी चालेल. नामाच्या बळाने जग पुसून टाकणं हा जो मुद्दा आहे तो आपल्यावरचाच आहे. त्याचं मला काय म्हणायचं ते थोडक्यात ते पण सांगतं की काय आता ते सांगण्या भागच आहे की जग हे मुळात एक, आपण वाचत असाल जग कशाचं बनलेलं आहे याविषयी मी 3 मागे एकदा गोष्टी आपल्याला सांगितल्या, ज्या मला अनुभवायला आलेल्या आहेत, आपल्याला अनुभवायला येतील. मिश्रण, बदल आणि भ्रम, की नाही, 3 गोष्टी सांगितल्या. जग हे मिश्रणाचं आहे, जग हे बदलाचं आहे आणि जग हे भ्रमाचं आहे. या 3 गोष्टी आपल्याला दिसतात. आता आम्ही नामाच्या बळानं जग पुसून टाकतो, म्हणजे मिश्रण, बदल आणि भ्रम यांचे जे परिणाम आपल्या जीवनावर होत आहेत ते पुसून टाकतो. नामाच्या साह्याने मिश्रणाचा परिणाम होतो तो पुसला, बदलाचा परिणाम होतो तो पुसला, भ्रमाचा परिणाम होतो तो नाहीसा केला. हे आम्हाला नामाने जमलं, नामामुळे शक्य होते असं वाटतंय. ज्या वेळेला नाम घेतो त्यावेळेला तरी निदान असं असतं, ज्या वेळेला नाम घेत नाही त्यावेळेला कदाचित हे बदल, भ्रम, मिश्रण परिणाम करतील. तर असं यामध्ये म्हणायचं हे जे काय ते त्याने ते आम्ही नामाबळे बोलतो त्याचं हे दिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे जग खरं यातल्या घटनांना, सुखदुःखांना अर्थ बोलले आहेत, हा आपला अनुभव आहे. चिंता, काळजा, त्याने जे दिलेले पुढे प्रयत्न, यश, अपयश, हे सगळं सार्थ आहे, हा सामान्यांचा अनुभव आहे. हे बरोबरच आहे, सामान्याचा अनुभव हा रोजचाच आहे, आपल्याला नेहमी अनुभवायला येणारी गोष्ट आहे. पण एक लक्षात घेऊ की ह्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या दृष्टीला एक विशिष्ट सत्यत्व आहे, नाही असं नाही, पण प्रमाणात आहे. काही ह्यात जे यशापयश आहे, उदाहरणार्थ यश आहे, पहिलीतलं यश आता आपल्याला आठवावं लागेल. पहिलीतलं यश म्हटल्यावर जी दुसरी तिसरीत असेल त्यांचं सोडा, पण आज आपण विचार करा आपल्याला पहिलीला किती मार्क पडले ते सांगता येईल? मला तर नाही वाटणार. सत्यत्व होतं का नाही त्यांना? पहिलीत होतं. त्यावेळेला घरी आल्यावर कार्ड दाखवून सगळीकडे हिंडत होतो का नाही? काय सिस्टीम असेल आपल्याकडे ती पाठीवर लिहून दिली असेल, पण ते जे काय दिलं आहे ते घेऊन हिंडत होतो का नाही? मग त्याला सत्यत्व होतं का नाही? तर आम्हाला त्यावेळेला यशाचा आनंद झाला का नाही? झाला. दुसरीत मार्क कमी पडले की नाही, त्यावेळेला कुठं कार्ड दाखवायला वगैरे गेलो नाही, स्वाभाविक आहे, कारण आपलं एवढंच आहे साधारण, ती तेवढीच राहते मर्यादा. तर त्यामुळे आपल्याकडे असंच काही सारखं पाहता येत नाही. पण हे जे होतं हे आम्हाला पहिलीत खरं होतं यश. दुसरीत ते यश कमी झालं, दुसरीत त्या यशाची किंमत बदलली, तिसरीत बदलली, चौथीत बदलली. आता तर ते आठवतच नाही साधारण. आता आपल्या आयुष्यातल्या इतर घटनांना हे फक्त लावून बघा म्हणजे त्याला सत्यत्व आहे का नाही? आहे, पण मर्यादित आहे.
पहिलीचं यश कुठेपर्यंत आहे, दुसरीची परीक्षा होत नाही तोपर्यंत. दुसरीची परीक्षा झाली की पहिलीच्या यशाचं महत्व संपलं. असं आपल्याला प्रत्येक बाबतीत आढळेल. हे जे काय काय आपण जीवनात काय काय केलेलं आहे, घरं बांधले असतात माणसाने, खूप कष्ट करून माणसं घरं बांधतात, खूप 10-10 वर्ष त्याच्यासाठी ते प्लॅन, ते चुकतात, ते मोडतात, ते अमुक होतं तमुक होतं, त्यात लोकांचं हे अडचणी, कसं कसं घर बांधलं वगैरे विचार केला एखाद्या मी सांग. तर आपली तयारी ठेवूनच जा, म्हणजे 2-4 तासाची. तर आणि त्यावेळेला आपल्याला काही खायला प्यायला पण मिळतं बरं का, तसं काही नाही अशा वेळेला, कारण एवढं ऐकून घेणार तरी कोण भेटतं सारखं. तर त्यामुळे अशा वेळेला लग्न कसं ठरलं किंवा लग्न कसं झालं वगैरे असा एखादा प्रश्न, किंवा घर कसं बांधलं आपण, तर ह्याचे जर आपण कोणाला म्हणजे विचारलं तर आता ते ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्याच्या पुढची ज्या वेळेला घटना त्याच्यापेक्षा मोठी होती त्यावेळेला तिचं महत्व खाली येतं. आता ते घर बांधून जर समजा 25 वर्ष झाली असतील तर तो नाही सांगत हो बांधलं त्यावेळेला, कारण आता त्याचं मूल्य पण बदललेलं असतं, सगळे काय अर्थ काय त्याला काही फार अर्थ राहिलेला नसतो, राहतो आहे बरं आहे, आता थोडासा रंग द्यायचा एकदा विचार आहे असं म्हणतो, ह्या वेगळे काय म्हणजे इतकं त्याचं. मग त्यावेळेला काय होतं, ते अगदी सांगावं असं वाटत होतं, कोण अगदी भेटेल आणि कोण ऐकून घेईल, कसं कष्ट केले वगैरे, तर ते जे काय वाटत त्याला खरं होतं का नाही, ते खरं होतं, पण आता खरं नाही. हा तुमचाच अनुभव आहे ना, दुसऱ्याचा नाही ना, म्हणजे इतपतच आहे. त्याला तात्कालिक महत्व आहे, सापेक्ष आहे, बदलले स्थिती की महत्व बदलतंय असं स्वरूप आहे, म्हणून बदल मिश्रण आणि ब्रह्म आधीच सांगितलं की ते त्याचं स्वरूप आहे, तर तितपतच त्याला अर्थ आहे. आता अडचण काय आहे की ज्या ठिकाणी आत्ता आहे त्या ठिकाणचं तसं आहे असं वाटत नाही, तसं बदलेल असं वाटत नाही. मी आता समजा पहिलीत आहे, तर पहिलीच्या यशाला काहीच म्हणणं नसतं असं जर मी आता सांगायला लागलो तर ते मला तुम्हाला पटेल, पण पहिलीला मला कसं पटणार, ही अडचण आहे. तर ज्याला समजून घ्यायचं आहे त्यांनी पहिलीतल्या अवस्थेत पण जाऊन बघावं आणि मग 10वीच्या अवस्थेत जाऊन पण बघावं. पहिलेचे मार्क सुद्धा त्याला आठवत नाहीत, इतकी अवस्था आहे. जे यश घेऊन तो नाचला होता ते यश घेऊन त्याला आज त्याची आठवण सुद्धा नाही, तो कागद सुद्धा त्याच्याकडे नाही, अशी अवस्था आहे. हे आहे की नाही. ते अडचण माझी कुठे होते, मला सुखदुःख काय आहे, आता कुठे त्या अपयशाचं दुःख राहिलंय, पहिली समजा नापास झाला तर त्यावेळेस आता कुठे दुःख आहे, ते गेलं किती त्यावेळेला, मग ते कुठे गेलं, तुमचंच दुःख होतं ना ते. पण त्यानंतर पुन्हा प्रयत्न केला तेव्हा चांगले मार्क पडले, त्यानंतर मग पुन्हा दुसरी झाली, मग आता ते तर किती मागे पडलं त्याला काय अर्थ, त्याच्या पुढे 4 डिग्र्या झाल्या शिकून, आता त्याचं महत्व संपलं. ते महत्व आज जे मी करतोय त्याचं पण संपणार आहे, हे समजत नाही. अडचण उपासना म्हणजे की आज जे करतोय ते 10 वर्षापूर्वीच्याला जे महत्व आज मला वाटतं तेच मी आज करतोय त्याला येणार आहे, म्हणून शाश्वत चीज काय आहे हे शोधून काढावं, हा ते म्हणण्याचा अर्थ आहे. तर सामान्यांचा अनुभव बरोबर आहे, पण सामान्य सामान्य हे सामान्यच का राहतात, असामान्य का होत नाही, त्याचं उत्तर त्यात आहे की आज जे मी करतोय, आज समजा गाडी घेतली, आज काय घर घेतलं, आजचे आपले अनुभव आहेत, ह्याला आपल्याला आज किती महत्व आहे एकदम, की खूप जगामध्ये कोणी न केलेली गोष्ट जणू काही आपण करतो, लग्न करण्याला असं वाटतं होय की नाही, म्हणजे असं मोठ्याने म्हणणार नाही पण त्याचा भाव तसा असतो. तर अजून हे प्रश्न राहिलेच की सद्गुणाची जोपासना कशा प्रकारे करता येते, ती करताना अहंकार सूक्ष्मपणे वाढणार नाही ना. सद्गुण म्हणजे काय, हे बरेच प्रश्न एकाच सद्गुणाविषयी. एखादा सद्गुण पूर्णपणे साधला हे कसं समजावं, कारण जगात प्रत्येकाकडे एखादा सद्गुण असतोच, उदाहरणार्थ दान, नम्रता, परंतु त्या माणसाला तो साधलेला असतोच असं नाही, म्हणजे उदाहरणार्थ सर्वच बाबतीत तो नम्र असेलच असं नाही. मग हे कसं ओळखावं, बरोबर. सद्गुणाविषयी टोटल प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न सद्गुण म्हणजे काय हे आहे. तेव्हा गुण याचा अर्थ पदार्थाचा विशेष धर्म. गुण म्हणजे दोरी म्हणतात आपल्याकडे, तर तिचा एक विशेष धर्म आहे. दोरी काय करू शकते, दोरी बांधू शकते, पण दोरी सोडू पण शकते ना. जी बांधलेली आहे ती सुटलेली पण असू शकते. ती सुटली की मनुष्य मुक्त असतो, ती बांधलेली असली की ते बद्ध असतो. हे आपण एकाच दोरीचं पाहतो. तेव्हा यामध्ये मुक्त करणारी दोरी ठरली की सद्गुण झाला, गुण म्हणजे दोरीच. बांधणारी दोरी ठरली की बद्ध झाला, म्हणजे अवगुण झाला. अवगुणाने गुण आहेच, गुण त्याच्यामध्ये आहे. आता अवगुणात कसला गुण आलाय, अवगुणात बांधण्याचा गुण आहे. अवगुणामध्ये गुण कुठला आला, अवगुणामध्ये बांधलं जातो मनुष्य, खाली जातो, हा त्याचा गुणधर्म आहे त्यावेळेचा. तेव्हा त्याच्यात बांधण्याचा गुणधर्म आहे, तो गुण या शब्दाचा अर्थ. सद्गुणामध्ये मोकळं करण्याचा गुणधर्म आहे. नम्रतेने मनुष्य अहंकारापासून मोकळा होतो. उदाहरण घ्या, अहंकारापासून मोकळा झाला की नाही, पण जर नम्रता आली तर, जर ज्ञान आलं आणि त्यांनी अहंकार झाला तर तो दुर्गुण झाला. आता मिळवलं खरं ज्ञान, पण त्याच्याने झालं निर्माण काय, अहंकार. तर मग आता तो बद्ध करणारी त्याच दोरीने बांधले आणि तीच दोरी सोडवते आता आपल्याला. आता तीच जर समजा नम्रता बांधली
ज्ञान शिकताना सुद्धा नम्रता शिकता येतेच, तर तशी समजा उद्या नम्रता शिकली तर ती बांधणार नाही, हे होऊ शकतं. तर अशा तऱ्हेनं आपण याकडे पाहिलं तर सद्गुण म्हणजे काय हे लक्षात येईल. कारण याच्यात सत आहे, त्याच्याकडे नेणारा जो गुण तो सद्गुण, जे असत आहे त्याच्याकडे देणारा गुण तो अवगुण. आपल्याला नसतं असं सोपं समजलं तरी चालेल. पूर्णपणे साधलंय की नाही, कायम टिकण्यावर अवलंबून आहे. आपण त्यावरून ओळखू शकतो की जी वृत्ती आहे ती कायम आहे का. मग अशा जसं देवळात जाण्याबद्दल बोललो तसं हे स्वरूप आहे. आता जोपासना करतात कशा प्रकारे करता येते, काय आहे, मन पाण्यासारखं आहे. सद्गुण चढाकडचा प्रवास आहे, अवगुण हा उताराकडचा प्रवास आहे. म्हणून सद्गुणाची जोपासनाच करावी लागते. आपल्याला जर उतार ह्याच्यात पाणी आहे आणि ते जर चढवायचं असेल वरती तर मोटार लागते, नाही तर घागरी घेऊन वर न्यावं लागतं. कष्ट किती आहेत. म्हणून सद्गुणाची जोपासना करताना कष्ट आहेत. अवगुणाची जोपासना वगैरे काही करावी लागत नाही, पाणी उताराकडे वाहते, त्यामुळं ते सोपं आहे. त्यामुळे सद्गुणांची जोपासना कशा प्रकारे करता येते, तर मनाला ज्या ज्या पद्धतीने, म्हणजे आता आपण पाणी कसं चढवतो, पहिल्यांदा अडवतो, म्हणजे आपल्या कार्यशक्ती अडवाव्या लागतात. पाणी अडवतो, मग ते वर चढवण्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे आवर घातला, अडवलं, वळवलं, मग स्वतः कष्ट केले, घागरीत भरलं, साधन लागलं, ते सगळं घेऊन वर गेलो, प्रसंगामध्ये ते सगळं अंमलात आणलं, इतकं सगळं केल्यानंतर टाकीत वर, मग आता नळ सोडलं की पाणी खाली आलं, पण ते टाकीत चढवावं लागते. म्हणजे प्रसंगी माणसाला सद्गुण सावरतात ते एवढ्यामुळेच की ते वर चढवून ठेवलेले आहेत, त्यामुळे वेळेला ते उपयोगी पडतात. खाली गेलेलं पाणी आपल्याला काय उपयोगी पडणार. म्हणून अवगुणांची उपासना वेगळी करावी लागत नाही, सद्गुणांचीच उपासना किंवा उपासना करावी लागते. तर ती अशा प्रकारे करता येते. जे पाणी वर चढवायला आपल्याला करावं लागेल तेच आपल्याला सद्गुणाच्या बाबतीत करावं लागेल. सद्गुण कोणता हा मुद्दा गौण आहे. आता करताना अहंकार सूक्ष्मपणे हे बरोबर आहे की पण थोडंसं काळजीचा कारणच काळजीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. जोपासना तरी होऊ दे की नाही. महाराजांचं उत्तर ह्यांना मी अगदी चांगलं लेखून हे महाराजांचं म्हणणं सांगतो. महाराजांना एकदा विचारलं होतं, आपल्या लक्षात असेल की महाराजांना एकदा विचारलं होतं भेटीवरती की ते ऋषीमुनी होते, तर त्यांना अप्सरांनी एवढे मोठे त्यांनी हे असून सुद्धा त्यांना अप्सरांनी हे केलं, तपोभंग केला असं ऐकतो आम्ही. तर महाराज म्हणाले, ज्याला 2 वेळचं खायच्या भाकरीची चिंता आहे त्यांनी राजे राजवाडे काय खात होते ह्याची चौकशी केल्यासारखं काय म्हणले बरं का. त्यांनी दोघांनाही सांभाळले, बरोबर आहे की नाही. तर ते बरोबर त्यांचं म्हणणं, ते म्हणले की आपण आधी काम तरी करूया. ते म्हणले तुम्ही असं करा, तप तरी करा, मग कोणत्या अप्सरा भंग करायला तर बघूया म्हणे. काय त्यामुळे आपण सद्गुणाची जोपासना तरी करा, बघू काय होतं. आता हे महाराजांचं उत्तर म्हणून गमतीचं म्हणून सांगितलं, पण मी आपल्याला बारीकसा मुद्दा एक सांगून ठेवू का त्याच्यात की जो मला असं वाटतं सद्गुणाची जोपासना करताना अहंकार येणार मान्य, आपण सद्गुण आहोत असं वाटायला लागेल. नम्रता हे सद्गुणांच्या अहंकारावरचं उत्तर आहे, तोच सद्गुण नाही का. मग आपण जोपासना करताना नम्रतेची पण जोपासना करा ना, म्हणजे अहंकारावर उत्तर मिळेल. म्हणजे त्यात त्याची उपासना आहेच, त्यामुळे सद्गुणांच्या बरोबर नम्रतेची उपासना आहे, म्हणून तिला सर्वात पहिलं स्थान आहे. ह्यात जी नम्रता आहे तिला पहिलं स्थान आहे. मग सद्गुणांची जोपासना करताना नम्रतेच्या सद्गुणाची जोपासना केली तर अहंकार होणार नाही. म्हणजे हे होऊ शकेल काम आपल्याला. त्या अशा तऱ्हेनं आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल. हे झालंय. आता हे संपतच आहे म्हणून शेवटचा प्रश्न उत्तम आहे. शेवटचा प्रश्न आहे, 2 मिनिटं द्या, एवढं संपलं म्हणजे झालं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या वाटणीत मुलांची भूमिका काय असावी. आता कोणाच्या बाजून बोलावं मला जरा अडचण कारण काही बोललं तरी कोणाच्या तरी बाजून बोलतात असं वाटण्याची शक्यता आहे. मी ह्याच्यात काहीही कोणाच्याही बाजून न घेता मी मला काय म्हणायचं ते आता सांगतो. एक तर आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपण विचारलं हे लक्षात ठेवावं. आई वडील असताना तरी निदान संपत्तीच्या वाटणीचे आपल्याला चिंता करायचं काही कारण नाही. पहिली गोष्ट. मुलांची भूमिका काय असावी तर मृत्यूनंतर विचार करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण स्वतः स्वावलंबी व्हावं. म्हणजे हे वाटणीचे वगैरे भानगडीचे विचार जास्त डोक्यात येतात ते येणार नाही. आपण स्वावलंबी नसलो म्हणजे मग अवलंबी असलो म्हणजे मग प्रश्न येतो, तर ते असावं. नंतर तिसरी गोष्ट की शरीर आणि सद्बुद्धी ही आई वडिलांनी दिलेली खरी संपत्ती आहे, तिची वाटणी होत नाही असं मला वाटतं. हा प्रश्न कसा आहे, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सगळीकडे अस्वस्थता आहे या प्रश्नामुळे. मला खूप ठिकाणी दिसते की याच्यामुळे खूप अस्वस्थता असते. त्यामुळे प्रश्न फार बरोबर आहे. म्हणजे आपण जरी आध्यात्मिक किंवा याच्याबद्दल विचार करत असलो परमार्थाबद्दल, तरी त्याचा परमार्थाशी संबंध आहेच. कारण जीवन परमार्थापासून वेगळं कसं करता येईल तर त्यात हा प्रश्न आहे. तर शरीर आणि आपल्याला मिळालेली सद्बुद्धी ही आईवडिलांची आपल्याला मिळालेली खरी संपत्ती आहे. तर तिच्यात कोणी वाटेकरी नाही एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला काही चिंता करायचं कारण नाही मुळातच.
की हे जोपर्यंत आहे तर त्याच्या बळावर आपल्याला आपले पोट भरता येईल एवढं नक्की. चौथी भूमिका लौकिक आहे त्याच्यामध्ये. ती कशी आहे तर ते मृत्यूनंतर ती संपत्ती ही विश्वस्तांची संपत्ती होते. खरं सांगायचं तर विश्वस्तांची संपत्ती होते. ते आई वडिलांची इच्छा काय होती, विश्वस्त काय करतात, आपल्याकडे विश्वस्त पत्र करतात. ते विश्वस्त ट्रस्टी एक्झिक्युटर कंपनी आपल्या, ते काय करतात की त्याची काय विल होती ते एक्झिक्यूट करतात. तर तसं आपल्याला विल एक्झिक्यूट करायचं काम आहे खरं म्हणजे भूमिका आपली काय राहील तर त्यांची विल काय होती, त्यांची इच्छा काय होती त्याचे आपण पालन करणं हे आपलं काम आहे. मला किती वेळ हा प्रश्न नाही आहे. त्यांची इच्छा काय होती त्याचं पालन करणं हे खरं काम आहे. त्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ, लोभ किंवा आसक्ती अशा गोष्टी त्यात आड येऊ देऊ नयेत. त्यांना जे आवडतं आहे ते आपण करावं, त्यांना जे आवडत होतं ते करावं. ते चुकीचं बरोबर असेल ते त्यांचं कर्म त्यांच्या बरोबर, त्याप्रमाणे ते राहील. तर असं करता येणं शक्य आहे. नंतर आपल्याला समजा आपलंच दारिद्र्य आहे आणि आपल्यालाच गरज आहे, आपण नाही स्वावलंबी समजा अशी कल्पना करू, तर ती आपल्या वाट्याला आली तर आपला वाटा अवश्य घ्यावा. उगाच विचार करत बसू नये की नाही. आपल्या वाट्याला जे आलेले की नाही ते अवश्य घ्यावं, कारण ते आपलंच आहे म्हणून घ्यावं, दुसऱ्याचं घेऊ नये. हे तितकंच आहे. हां, तर दुसऱ्याचं त्याला आधी द्यावं आणि मग आपलं आपल्याला घ्यावं, असं करावं. म्हणजे त्यातल्या त्यात हे करता येण्यासारखं आहे. त्यानंतर ही जी संपत्ती आहे ती घेताना तिचं शुद्धीकरण करून घ्यावी. मग एकदा आपला विषय ह्याच्यात झाला होता साधन मार्गामध्ये की संपत्तीला शुद्धीकरण लागतं, कारण ही संपत्ती कष्टाची नाही आहे. त्यामुळे तिचं शुद्धीकरण लागेल. ते शुद्धीकरण दानाने होतं. किती करायचं हा तुमचा प्रश्न. ते 10% ते 25% दानाने अशा तऱ्हेनं अचानक आलेल्या किंवा वाट्याला आलेल्या संपत्तीचं शुद्धीकरण होत असतं. तेव्हा शुद्धीकरण करून मगच घ्यावे. एक गोष्ट, गरज जर नसेल आपल्याला स्वतःला तर ज्याला कुणाला आई वडील नाहीत किंवा निराश्रित आहे, समाजसेवेचं काम आहे तर तिकडे देऊन टाका. कारण त्यांना आई वडील नाही आहेत. मला आई वडील होते म्हणून ही संपत्ती आली, त्याला आई वडील नाही आहेत तर त्याला संपत्ती येणार नाही. मग आता आपल्यात तो वाटेकरी आहे खरं सांगायचं तर त्याची ती आहे असं समजायला, मूळच समजायला हरकत नाही. नंतर काय करता येईल आणखीन तर आपण जे करतो आहोत ते नकळत आपल्या मुलं कशी वाटणी करणार त्याला घालून दिलेलं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. आणखीन एक शेवटचं सांगतो, संपलं सत्र आपलं. ही संपत्ती स्वकष्टार्जित आहे असं मानू नये. ही स्वकष्टार्जित नव्हे याचं भान ठेवा. ही संपत्ती स्वकष्टार्जित नाही. त्यामुळं हे स्वकष्टार्जित मानल्यासारखे लोक वाटणी करायला जातात म्हणून अडचणी निर्माण होतात. स्वकष्टार्जित नाही, ते वडिलांची कष्टार्जित आहे. म्हणजे वडील बुद्धिमान होते आणि ते मेरिटमध्ये आले तेव्हा त्याचं प्राईज मला द्या म्हणण्यासारखं आहे की नाही. हा जर विचार मनामध्ये असेल तर वडील मेरिटमध्ये आले त्यांना प्राईज मिळणार. आता प्रश्न राहिला बघतो माझा संबंध त्याच्याशी किती, तर माझा संबंध लौकिकाने येणारच काहीतरी, तर त्यांनी काहीतरी त्याची व्यवस्था त्यांना काहीतरी अभिप्रेत असेल ती करावी. तर अशा तऱ्हेनं आपल्याला मुलांची भूमिका वेगवेगळ्या मार्गाने तपासून पाहता येईल. तर स्वकष्टार्जित नाही म्हणूनच शुद्धीकरणाची गरज आहे, ते करावं आणि मग आनंदाने काय असेल ते पूर्ण करावं. एवढे सगळे प्रश्न संपत आले. आपलं सहकार्य झालं म्हणून हे शक्य झालं. आता फक्त एकदा पद म्हणूया, थांबूया. गुरुच्या पायांना उद्देशून असलेलं काय गुरुपदाचं त्यांची धारणा असेल अजिबात म्हणण्यात बरेच दिवस नाही. त्यामुळे तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान मनाधान, येता मन समाधान समाधान, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा, भाव भक्ती येई खरा, भाव भक्ती
आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण जानकी